शनिवार तसंच सुट्टीचा दिवस म्हटलं की मंत्रालयात शुकशुकाट असतो। हा शनिवार त्याला अपवाद नाही। मात्र मंत्रालयातल्या सर्वच मजल्यांवर शुकशुकाट असताना तिसऱ्या मजल्यावर म्हणजेच वित्त विभागात मात्र तुडुंब गर्दी झाली होती। 31 मार्च पूर्वी योजनांचा निधी मिळवण्यासाठी अधिकारी आणि नेत्यांच्या स्वीय सचिवांची चांगलीच दमछाक झाली। मंत्रालयातील हा शुकशुकाट तुम्ही पाहताय। मुख्य इमारतीचे 2 आणि आयनेक्स इमारतीच्या 6 मजल्यांवर हा शुकशुकाट असाच आहे। पण तिसऱ्या मजल्यावरची परिस्थिती अगदीच उलट आहे। या मजल्यावर अधिकारी आणि नेते, लोकप्रतिनिधींच्या स्वीय सहाय्यकांची तुडुंब गर्दी आहे। अर्थात हा तिसरा मजला तसा खासच आहे। या मजल्यावर अर्थ विभागाचं कार्यालय आहे। वर्षभरात अर्थ विभागानं मंजूर केलेल्या योजनांचा निधी 31 मार्च पर्यंत मिळणं गरजेचं असतं। अन्यथा या योजना लॅप्स होतात आणि त्या योजनेला निधी मंजूर करण्यासाठी पुन्हा सर्वच अग्निदिव्यातून जावं लागतं। हे टाळण्यासाठी अधिकारी आणि नेत्यांच्या पीएनची पायपीट सुरू आहे। गेल्या 2 वर्षापासून शासनानं विविध योजनांना तसंच अर्थसंकल्पातील अनेक विभागांना निधीला कात्री लावली आहे। असं असताना देखील अत्यंत कमी असलेला पैसा देखील वेळेवर उपलब्ध होत नसल्यानं अधिकाऱ्यांना 31 मार्चला जी पायपीट करावी लागते त्याविषयी सर्वत्र संताप व्यक्त केला जातो आहे। हा कामाच्या मिसमॅनेजमेंटचा प्रकार दिसून येतो। राज्य सरकारनं फिस्कल रेग्युलरी अँड बजेटरी मॅनेजमेंट ॲक्ट मान्य केलाय। यात वित्तीय शिस्त असावी यासाठी दर 3 महिन्यात प्रत्येक योजनेला किती पैसा हवाय आणि किती दिलाय या सर्वांचा आढावा घेतला पाहिजे। मात्र तसं होताना दिसत नाही। गेल्या वर्षाच्या बजेटमध्ये राज्य सरकारनं आधीच 20% कपात केली आहे। जो तुरळक निधी मिळतो तो देखील 31 मार्चपर्यंत मिळत नाही। 31 मार्चपर्यंत हा निधी मिळाला नाही तर तो पुन्हा वित्त विभागाकडे परत जातो। म्हणजेच तिजोरीत पैसा नसल्याचं हे द्योतक आहे का? योजना मंजूर होणं, तिचा पैसा मिळणं या सर्व स्तरावर दिरंगाई करणाऱ्यांना काही बंधनं घालणार आहोत की नाही? दरवर्षी 31 मार्च आला की निधी मिळवण्यासाठी ही धावपळ नित्याचीच बनली आहे। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राज्य प्रगतीकडे नेण्याची भाषणं देतात खरी, पण राज्य प्रगतीकडे नेण्यासाठी जी प्रशासनात शिस्त असावी लागते ती कधी आणणार हा प्रश्न आहे। कॅमेरामन अनिल सौंदाडेसह प्रफुल्ल साळुंखे, साम टीव्ही, मुंबई।